पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागासाठी लाभदायी असणाऱ्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरित करण्यासाठी 438 कोटी 48 लाख रुपयांच्या कामाला आज मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली। या योजनेमुळे दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील एकूण 14,080 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेसाठी ही मान्यता मिळाली आहे। जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रूपांतरण करण्याच्या कामासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तार व सुधारणा अंतर्गत 438 कोटी 48 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या योजनेअंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 94 किलोमीटर अंतरावर वरवंड तलावात पाणी सोडले जाते। तेथून उपसा करून 8,350 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल। या योजनेत एकूण 18 तलाव समाविष्ट असून सध्या 13 तलाव पाण्याने भरले जात आहे। शिरसाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे 138 किलोमीटर अंतरावर शिरसुफळ तलावात पाणी सोडले जाते। तेथून उपसा करून 5,730 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या योजनेत 47 तलावांचा समावेश आहे, त्यापैकी 32 तलाव पाण्याने भरले जात आहे। नलिका प्रणालीमुळे भूसंपादनाची गरज राहत नाही, तसेच माशागतीस कोणताही अडथळा येत नाही। नलिका वितरणाद्वारे समन्यायी पाण्याचे वाटप करणे सुलभ होते। नलिका वितरण प्रणालीचा देखभाल, दुरुस्ती व परिचालनाचा खर्चही तुलनेने कमी राहतो। डोंगर उतारावरील खोल खोदाईतील व काळ्या मातीतील कालव्यांवर तुलनेने देखभाल दुरुस्तीचा खर्च जास्त राहतो। खडकवासला प्रकल्पातून सदर योजनेस पाणी मिळते, तर सदर योजना बंदिस्त नलिकेमध्ये रूपांतरित केल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर होणार आहे। तसेच पाण्याची बचत होऊन पुणे महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यामुळे खडकवासला प्रकल्पावरील येणारा ताण कमी होणार आहे। दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळाने या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे। ही योजना तिन्ही तालुक्यातील 14,080 हेक्टर अवर्षणग्रस्त क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे। महान्यूज 7 करता गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर।